लातूर जिल्ह्यात आधीच पावसाने उशिरा हजेरी लावल्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत, तर दुसरीकडे बाजारात बोगस खते, बियाण्याचा सुळसुळाट वाढलाय। लातूर तालुक्यातल्या दाभळगाव इथे देखील एका दुकानदाराने शेतकऱ्याला बोगस खत विक्री केल्यामुळे संतापलेल्या शेतकऱ्यांनी थेट दुकानदाराच्या दुकानात जाऊन खत उधळून संताप व्यक्त केलाय। तर अशा दुकानदारावर कायदेशीर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील शेतकऱ्यांनी केली असून यावेळी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना देखील बोलावून बोगस खताची तपासणी करण्याचा आग्रह शेतकऱ्यांनी केलाय। तर खताचे नमुने प्रयोगशाळेला पाठवून योग्य ती कारवाई करण्यात येईल असं आश्वासन कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलंय। बाभळगावमध्ये एका कृषी सेवा केंद्रामध्ये मी 2 दिवसाखाली खत खरेदी केलेलं होतं। त्यावेळेस मला असं जाणवलं की बाबा मी खत खरेदी करायला गेल्यानंतर त्यांनी मला पोटॅश मागितला पोटॅश मागितल्यानंतर त्यांनी पोटॅशचे मला दाखवले आणि त्याच्यानंतर त्यांनी काय म्हणले की बाबा तुम्हाला माझ्यापेक्षा स्वस्त पोटॅश कुठंच मिळणार नाही, वाटलंच तर तुम्ही कुठल्याही दुकानदाराला विचारा। आणि मी म्हणलं तसं कसं काय साहेब? तर त्यांनी म्हणले की माझ्याकडे आहे माल, त्यानुसार मी देणार आहे। मग मी विचारलं की कसं काय म्हणल्यानंतर मग ती पोतं दाखवली त्यांनी। MRP 2100 रुपये आहे त्याच्यावरती आणि माल दिलेला आहे मला 1975 रुपयानं। मग मी ते घेऊन गेलो शेतामध्ये गेल्यानंतर मी पहिलं पोतं ओपन केल्याच्या नंतर मला ती पोटॅश वाटलंच नाही। मग मी त्याच्यानंतर काय केलं, मी अधिकाऱ्यांशी कॉन्टॅक्ट केलं आणि अधिकाऱ्याला सांगितलं की बा असं मला फसवलंय का काय मला कळत नाही, तुम्ही या, मी दुकानदाराकडे येत आहे। मग दुकानदाराकडे आल्यानंतर मग मी सरस दाखवलं तर ती ॲक्च्युअलमध्ये पोटॅश नाहीच, वेगळंच प्रकार आहे, ते बोगस प्रकार आहे। किती पोते घेऊन गेलो होतो? मी टोटल 60 पोते घेऊन गेले होते। सगळे तेच नाही, वेगवेगळे। ही पोते माझ्याकडे 20 आहेत पोटॅशचे। कोणतं पोटॅश? पोटॅशचा मिरोटा। सरकारकडे काय मागणी आहे आपली? सरकारकडे एक अशी मागणी आहे की अशा जे बोगस कंपन्या आहेत त्यांच्यावरती तुम्ही आळा आणा आणि शेतकऱ्याला फसवणाऱ्या अशा दुकानदारांना कायदेशीर कारवाई करा त्यांच्यावरती। गोडाऊन आहे ते त्या संदर्भात काय माहिती? मला इथूनच ह्याच गोडाऊनवरतून माल दिलेला आहे, तुम्ही बघू शकता, मधल्या साईडला माल आहे। नाव काय तुमचं? अक्षय चवळे। खरं तर यावर्षी दुबार पेरणीची वेळ आलेली आहे आणि शेतकरी आधीच मरतो का काय आत्महत्या करण्याची या ठिकाणी शेतकऱ्यावर वेळ येऊन सुद्धा असे काही भ्रष्ट अधिकारी, दुकानदार शेतकऱ्याची बोगस बियाणे देऊन, बोगस खतं देऊन पिळवणूक करत आहेत। शासनाला अशी विनंती आहे की आपण या अशा कंपन्यावर आणि भ्रष्ट अधिकाऱ्यावर अत्यंत कायदेशीर कारवाई करावी। आजच्या आंदोलनामार्फत एक विनंती आहे। कशा स्वरूपाचं आंदोलन आज तुम्ही केलं आणि काय मागणी असणार आहे तुमच्याकडे? स्वतः मी आणि माझा मित्र एक विटॅमिन आहे, म्हणजे विटनेस आहेत की आम्ही स्वतः खत घेतलेलं होतं आमच्या शेतात पेरण्यासाठी, पण आम्ही एवढे पदाधिकारी असून सुद्धा आमच्यासारख्याला ह्याने बोगस बियाणे खत देत आहेत, तर सामान्य जनतेचं काय? या दृष्टिकोनातून आम्ही दुसऱ्याला असं खत यांनी विकू नये, दुसऱ्याची पिळवणूक होऊ नये, त्या संदर्भात आम्ही या दुकानदाराला जाब विचारण्यासाठी या ठिकाणी आलो। मी शिवराज शंकरप्पा मुळावकर। जी तक्रार आहे त्या तक्रारीच्या अनुषंगाने आम्ही आज इथं आलेलो आहोत आणि त्या ठिकाणी आम्ही जे त्यांची खताच्या बाबतीत तक्रार आहे त्या ठिकाणी आम्ही नमुने घेऊन प्रयोगशाळेमध्ये पाठवू, त्याच्यानंतरचा निर्णय वरिष्ठ जे आम्हाला सांगतील त्याच्याप्रमाणे केला जाईल। जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी बोगस खताचे प्रकार घडत आहेत, तर काय प्रशासनाच्या वतीने काय आव्हान करतात? आणि बोगस खतं असं आपल्याला आय साईडनं किंवा ह्याच्यानं सांगता येत नाही, तर आपल्याला ते प्रयोगशाळेमध्ये पाठवल्याच्या नंतर नमुने चेक केले जातात आणि त्याच्यानंतरची पुढची वरिष्ठ कार्यालयाची तक्रार केली आहे, तसं काही निरसन झालेलं आहे? हो, झालेले आहे। त्याकडे कोणती यंत्रणा नाही का की प्रत्येक दुकानामधून सॅम्पल घेऊन ते प्रत्येक ठिकाणचे नमुने प्रत्येकाला जे टार्गेट लक्षांक दिलेलं आहे त्याप्रमाणे हे काढले जातात, नमुने काढले जातात आणि वरिष्ठ कार्यालयात पाठवले जातात। धन्यवाद।